झाले तर चाल. हॅलो. गुड इव्हनिंग. येस, गुड इव्हनिंग. 1-2 मिनिटं आपण वेट करू. थोडस लोक जॉईन करतात. लोकांनी जॉईन केले की मग आपण स्टार्ट करू. ओके. एक्झॅक्टली. येस, चालेल. ठीक आहे. सर्वांना नमस्कार. आजचा आपला संडे नाईट सत्संगचा 19वा हा सत्संग आहे. तर आजच्या सत्संगासाठी आपल्याला ज्या वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत त्या सौ सरस्वती पाटील मॅडम. तर ह्या सरस्वती पाटील मॅडम ह्या स्वतः एक यशस्वी उद्योजिका आहेत. तसंच त्यांचं आरोग्य क्षेत्रात खूप मोठं काम आहे. गेली कित्येक वर्ष ते या विविध व्यवसायाच्या माध्यमातून खूप यशस्वी असे त्यांनी उद्योग स्वतः व त्यांच्या फॅमिलीने एकत्र असे उभे केलेले आहेत आणि त्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. तर अशा एक यशस्वी उद्योजिका
आणि खूप कमी वयामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलेल्या काही व्यक्तीपैकी सरस्वती ह्या एक आहेत आणि त्यांनी आरोग्याच्या क्षेत्रात देखील गेल्या काही खूप कमी काळामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या जीवनामध्ये काही आमूलाग्र बदल घडवून आणलेले आहेत. काही त्यांचे जे वैयक्तिक आरोग्यविषयक प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामध्ये त्यांना त्याच्यामध्ये सहजता येण्यासाठी खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. तर अशा एक यशस्वी उद्योजिका आणि आपल्याच देवडी ह्या गावच्या ऍक्च्युली त्या लग्नानंतर बारामतीला स्थायिक झालेल्या. तर अशा सरस्वती मॅडम आपल्याला आज गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. तर त्यांचं मी स्वागत करतो. मॅडम सुरू करा तुम्ही. येस, थँक्यू सो मच सागर सर. खूप सुंदर असं वेलकम केलेलं आहे माझं. आणि तुमचा जो हा MTM जो ग्रुप आहे आणि तुम्ही जो म्हणजे ऑनलाईन माध्यमातून लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचं काम करताय, त्याच्याबद्दल पण तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि मला इन्व्हाइट केल्याबद्दल सुरुवातीलाच मी आभार मानते सर्वांचंच. कारण मी स्वतःला ब्लेस्ड समजते. कारण हे काम करताना म्हणजे मला खूप प्राउड फील होतं. म्हणजे असं म्हटलं तरी चालेल. कारण लोकांच्या आयुष्यामध्ये जेव्हा बदल घडतात किंवा त्यांचं आरोग्य जेव्हा सुधारतं, त्यावेळेस जे अनुभव असतात किंवा आपल्यामुळे एखाद्याचं आयुष्य सुधारतंय आणि पॉझिटिव्ह त्यांच्यामध्ये चेंजेस होत आहेत, हे बघून मला खूप छान वाटतं. त्याच्यासाठी मी हे काम करत आहे. सुरुवातीला मी माझं इंट्रोडक्शन करून देते. माझे नाव आहे सौ सरस्वती संभाजी पाटील. मी बारामतीमधून बोलते. प्रॉपर माझं सासर कोल्हापूर आहे आणि माहेर देवाडी. आणि सध्या आम्ही बारामतीमध्ये राहत आहोत. आमचा स्वतःचा एक बिझनेस आहे ॲग्रीकल्चर इक्विपमेंटचा, बारामती ट्रॅक्टर्स नावानी. आणि 5 ऑफिसेस आहेत. त्याचं मी फायनान्स पाहते स्वतः. आणि त्याचसोबत आता मी ॲज अ इंटरनॅशनल वेलनेस कोच म्हणून काम करत आहे. आणि हे काम करता करता लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडत आहेत आणि खूप सुंदर असे रिझल्ट देत आहे. सो सुरुवातीला आपण पाहणार आहोत. मी प्रायमरी काही मुद्दे सांगते, त्यानुसार आपण पुढे जाऊन बोलणार आहोत. सुरुवातीला आपण बघणार आहोत की ओव्हरवेट असल्यावरती काय नुकसान होतं आपल्या बॉडीवरती. त्यासोबत BP आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे. लेडीज मधले जे प्रॉब्लेम आहेत, PCOD, PCOS याच्या संबंधी सुद्धा आपण डिटेलमध्ये म्हणजे जेवढा वेळ आहे तेवढ्यात कव्हर करण्याचा मी प्रयत्न करते. आणि आय होप की तुम्हाला खूप सुंदर अशी इन्फॉर्मेशन आज या सेशन मधून मिळेल. आजचा सेशन आपला आरोग्यावरती बोलू काही, याच्यामध्ये मी सर्वांचं आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि आपण आपल्या सेशनला सुरुवात करूयात. बघा, आरोग्य म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनुसार आपल्याला माहितीच आहे. आरोग्य म्हणजे काय, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या आपण योग्य असणं किंवा सदृढ असणं, म्हणजे शारीरिक व्याधी नसणं, मानसिक स्वस्थ असणं. आणि सामाजिक म्हणजे काय, बघा आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल आणि त्यावेळेस जर समजा खूप सगळे मेजवानी समोर ठेवलेले आहेत आणि खूप वेगवेगळे पदार्थ आपल्या समोर आहेत आणि ते जर आपल्याला खाता नाही आले तर, आपल्याला तेव्हा डायबिटीज असेल तर, म्हणजे सामाजिकदृष्ट्या आपण इन्व्हॉल्व होऊन ते एन्जॉय पण करता आपल्याला आलं पाहिजे. आणि अजून एक आपण म्हणू शकतो आध्यात्मिक, म्हणजे आध्यात्मिक जोड सुद्धा याला आपण जो देऊ शकतो मेंटल हेल्थ आपली चांगली ठेवण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं आपलं आयडियल वेट किती असावं हे मी तुम्हाला सांगते. आयडियल वेट बघा आपण कसं काढायचं आहे, आपली उंची सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करायची. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या व्यक्तीची म्हणजे पुरुष असेल, त्याची उंची 155 सेंटीमीटर असेल, तर त्याच्यामधून 100 मायनस करायचं आहे. मग त्याच्यामधून आपण 100 वजा केल्यानंतर जे उरतं ते आयडियल वेट येतं. म्हणजे पुरुषाची उंची 155 सेंटीमीटर मधून 100 वजा केल्यानंतर 55 त्या व्यक्तीचं आयडियल वेट झालं. आणि तेच जर स्त्रीचं काढायचं असेल तर समजा 155 सेंटीमीटर उंची असेल, त्याच्यामधून आपण 105 मायनस करायचं आहे आणि म्हणजे 50 त्यांचं वेट झालं. म्हणजे हे झालं आयडियल वेट. म्हणजे आपल्या उंचीनुसार आयडियल वेट असणं का गरजेचं आहे. बघा, जेव्हा आपलं वेट आयडियल वेटपेक्षा जास्त असेल तर सगळ्यात म्हणजे पहिला इम्पॅक्ट आपल्या हृदयावरती होतो. म्हणजे तो कसा, जर आपला आयडियल वेटपेक्षा जास्त जर वजन असेल तर आपल्या हृदयाला एक्स्ट्रा ब्लड पंप करायला लागतं. मग एक्स्ट्रा ब्लड पंप केल्यानंतर म्हणजे जर सोपं आणि साधं उदाहरण सांगायचं म्हटलं, जर समजा आपल्या घरामध्ये 4 मेंबर आहेत आणि अचानक काही रिलेटिव्ह आपल्या घरामध्ये आले. समजा 10-12 लोक आपल्या घरामध्ये आले आणि सांगितलं गेलं
घरात काम करणारी एकच व्यक्ती आहे, एकच स्त्री आहे आणि तिला सांगितलं की तुला अर्ध्या तासामध्ये सगळ्यांचा स्वयंपाक बनवावा लागेल, तर काय होणार आहे, तिला तिचं स्पीड वाढवावं लागणार आहे. म्हणजे आपल्या हृदयाच्या बाबतीत तेच होतं, जेव्हा आपलं वेट एक्स्ट्रा होईल त्यावेळेस आपल्या हृदयाला स्पीड वाढवावं लागते, म्हणजे ब्लड पंप करून आपल्या ऑर्गन्स पर्यंत पोहोचवण्यासाठी. त्याच्यामुळं जर एक्स्ट्रा वेट असेल तर तिथं बघा बीपीचा त्रास होऊ शकतो, म्हणजे बीपी येऊ शकतो. आणि बीपी फक्त ओव्हरवेट असेल तर येतो का? तर नाही. स्ट्रेस असेल तरी येतो, आपली लाईफस्टाईल करेक्ट नसेल तरी येतो. आता बीपी कशा पद्धतीनं आपल्या आयुष्यात एंटर केल्यानंतर काय घटना घडतात बघा. आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत, रक्तवाहिन्यांमधून ब्लड फ्लो चालू असतो आणि जर त्या ब्लड फ्लो मध्ये अडथळा आला, आता ज्यावेळेस ब्लड फ्लो होत असतो त्यावेळेस जर ब्लड प्रेशर वाढलं तर काय होतं, त्या रक्तवाहिन्यांमध्ये, आता रक्तवाहिन्याच्या धमनीचे आकार 3 लेयर्स असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये इंटरनल लेयर असते, त्याच्यामध्ये उंचवटा तयार होतो. उंचवटा तयार झाल्यानंतर तिथं स्पेस राहत नाही. आता आपल्या ब्लड म्हणजे धमन्यांमधून व्हाईट ब्लड सेल्स असतात, रेड ब्लड सेल्स असतात, प्लाझ्मा असतो, ऑक्सिजन असतो, याचा फ्लो होत असतो आणि फ्लो होत असताना काय होतं, की तिथं अडथळा निर्माण झाल्यानंतर अडथळा निर्माण झाल्यानंतर तिथं आपल्याला बीपी डिटेक्ट होतो किंवा बीपीला सामोरं जावं लागतं. आणि हा जर म्हणजे ब्लॉकेजेस तिथं झाले, जर समजा ते ब्रेन साईडला झाले तर काय म्हणतो आपण, त्या साईडला झाले तर ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. म्हणजे बीपी किती डेंजरस आहे तुम्ही बघू शकता. जर ब्रेन साईडला झालं तर ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. किडनी साईडला झालं ब्लॉकेजेस तर काय होतं, किडनी फेल्युअर होऊ शकतं. आणि तेच जर समजा हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत तिकडे झालं तर काय होतं, हार्ट फेल्युअर म्हणजे हार्ट अटॅक तिथं येऊ शकतो. आणि आपल्या डोळ्यांमध्ये सुद्धा एक बारीक बारीक नस आहेत बघा. आपण कंटिन्युअस स्क्रीन समोर बसलो तर आपले डोळे लाल होतात, म्हणजे त्या नसा आपल्याला दिसतात सुद्धा. जर त्या साईडला जर ब्लॉकेजेस झालं तर काय होतं, आपला व्हिजन लॉस होऊ शकतो आणि व्हिजन लॉस झाल्यानंतर तिथं आपली दृष्टी जाऊ शकते. येस, सगळे ऐकतायत का मला समजत नाहीये. जर पॉसिबल असेल तर सर्वांनी कॅमेरे ऑन करा, म्हणजे कसं बोलताना पण छान वाटेल आणि अटेंटिव्ह असेल तर तुम्हाला पण लक्षात येईल की मी काय सांगते. येस, ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी कॅमेरा ऑन करून समोर बसलात तरी चालेल. हो. येस, थँक्यू सागर सर. Yes. येस, बघा नेक्स्ट आता आपण जाऊयात की डायबिटीज. आता शुगर वाढली म्हणतो आपण, पण शुगर अचानक वाढते का? काहीतरी सिमटम्स आपल्याला अगोदर पण जाणवतात. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं जर पोट वाढलेलं असेल तर तिथं सुद्धा त्या व्यक्तीला शुगर होण्याचे चान्सेस असतात. कारण का? म्हणजे आपल्या पोटामधली चरबी वाढली त्याला काय म्हणतात, विजरल फॅट. विजरल फॅट जर वाढली ना तर काय होतं, आपल्या ऑर्गन्सना काम करणं तिथं मुश्किल होतं. म्हणजे फॅट्स हवेत पण गुड फॅट्स हवेत आपल्या पोटामध्ये. मग ते कशासाठी? फॅट्स काय काम करतात, ते आपल्या ऑर्गन्सला कुशनचं काम करतात, म्हणजे प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात. म्हणजे आपल्या पोटामध्ये वेगवेगळे अवयव आहेत आपल्याला माहिती आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लॉंग इंटेस्टाईन आणि बाकी सगळे स्वादुपिंड आहे, पॅनक्रियाज आहे. म्हणजे जर इथं पॅनक्रियाज वरती इम्पॅक्ट झाला तर पॅनक्रियाज ही ग्रंथी आहे, ती काय करते, इन्सुलिन सिक्रेट करत असते. आणि इन्सुलिन काय करत असतं, आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतं. आणि हे जर सिक्रेशन प्रॉपर नाही झालं, इन्सुलिन प्रॉपर सिक्रेट नाही झालं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती होतो आणि तिथं आपल्याला शुगर डिटेक्ट होते. आणि सगळ्यात महत्वाचं एक खनिज आहे. आता पूर्वी आपण ऐकलं का की आपल्या आजी आजोबांना शुगर होती किंवा रेअर केसमध्ये असायची. मोस्टली मी तर ऐकलंच नाहीये की शुगर, बीपी यासारखे आजार खूप लोकांना होते आणि आता हे डिटेक्ट होतात. कारण काय आहे माहितीये? आत्ताची शेतीची करण्याची पद्धती आपण बघितली तर आपण पण म्हणजे शेतकरी फॅमिलीमधून आहे. रासायनिक खताचा वापर किती केला जातो आपल्याला सुद्धा माहितीये. आणि मोस्टली आता शुगरमध्ये क्रोमियम नावाचं एक खनिज आहे, ते आपल्या शरीराला घेणं आवश्यक असतं आणि ते कशामधून मिळत होतं? गावरान मटकीमधून. आणि आता जरी गावरान मटकी आपण घेतली तर त्या प्रमाणात त्याचं पोषण मूल्य त्याच्यामधून आपल्याला मिळते का? म्हणजे बेसिक म्हणजे
जर विचार केला तर खूप चेंजेस झालेत. जर आपण बाहेर राहत असू, आता मीच बारामतीमध्ये राहते. आता भाजीपाला माझ्यापर्यंत येईपर्यंत ते ट्रान्सपोर्ट आलं, परत ते घरी आलं, मग ते फ्रीजमध्ये 2 दिवस राहतं आणि नंतर आपण तो करून खातो. मग त्याचं पोषण मूल्य आपल्याला मिळत असेल का? म्हणजे जर आपण विचार केला तर तेवढे पोषण मूल्य आपल्याला तिथं मिळत नाहीत किंवा आपण इतपत विचार करत नाही की आपल्या शरीरासाठी काय आवश्यक आहे. सो लाईफस्टाईल करेक्शन करणं तिथं महत्वाचं आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की एखादी टॅबलेट सुरू झाली, फॉर एक्झाम्पल बीपी, शुगर असेल, बाकी सगळ्या टॅबलेट असतील, तर मोस्टली म्हणजे मला कोणाला ब्लेम नाही करायचं, की माइंडसेट असतो आपला की टॅबलेट सुरू झाली की आपल्याला ती लाईफटाईम घ्यायची. म्हणजे आणि आपणही ती एकच टॅबलेट आहे काय होते म्हणून घेत राहतो. पण आपण जर लाईफस्टाईल करेक्ट केली आणि प्रॉपर जर आपलं हेल्दी फूड घेतलं, तर आपली ती टॅबलेट हळू-हळू कमी होऊ शकते. आणि याच्यामध्ये बघा 20% व्यायामाचा रोल आहे आणि 80% आहाराचा. म्हणजे आहार खूप महत्वाचा आहे. आपण दिवसभरामध्ये काय घेतो. आता लाईफस्टाईल चेंज करायची म्हटल्यावरती आपल्याला फक्त असं आहे का, आपण दिसतो कसे, आपण ड्रेसअप काय करतो, आपल्याजवळ कोणती गाडी आहे, घर कोणतं आहे, याच्यापेक्षा सुद्धा आपण फूड काय घेतोय हे महत्वाचं आहे. आणि आपण निरोगी आहे का? आपण जर स्वतः अॅनलाईज केलं, तर दिवसभरामध्ये माझी एनर्जी लेव्हल चांगली आहे का? मी म्हणजे आता जरी तुम्ही मला बघताय, तर माझी एनर्जी लेव्हल अजून सुद्धा छान आहे. म्हणजे बरेच जण मला विचारतात, की तुझा फिटनेस अजून सुद्धा एवढा चांगला कसा काय आहे? म्हणजे तो आपण टिकवून ठेवू शकतो. ते कसं तर सकस संतुलित आहार तुम्ही घेऊ शकता. सकाळी उठल्यावरती आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत, की अ, पूर्वी लोकं म्हणायची, "सकाळी उठल्यावरती राजासारखा आहार असावा." आणि पूर्वीची लोकं करत पण होती बघा. उठल्यावरती न्याहारी करायची. असं म्हणतात, की उठल्यावरती डायरेक्ट जेवण. म्हणजे काय? त्यांचं काम पण तसं होतं. शेतामध्ये जाऊन ते तेवढं कष्ट करत होते. आता आपण तेवढं काम करतोय का? म्हणजे जास्त लांब नाही. आपले वडील जे काम करत होते, ते आपण करू शकतोय का? म्हणजे नक्कीच नाही होत ते आपल्याकडून आणि सकाळचा आहार राजासारखा, दुपारचं जेवण राजकुमारासारखं आणि संध्याकाळी अगदी फकीरासारखं. म्हणजे अगदी कमी, नाही मिळालं तरी चालेल. म्हणजे ही लाईफस्टाईल सुरुवातीपासून होती आणि त्यांचे म्हणजे हेल्थ सुद्धा तेवढी चांगली होती आणि आता ते राहिलेलं नाहीये. म्हणजे हे झालं 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या बीपी, शुगर. तिसरं आहे बघा थायरॉइड. आता थायरॉइड चं मी एक्सप्लेन करते. पण थायरॉइड अजून एका गोष्टीमुळे सुद्धा येऊ शकतं. कशामुळे येऊ शकतो? लेडीजमध्ये बघा पी-सी-ओ-डी, आहे. ते जर असेल तरी सुद्धा थायरॉइड तिथं डिटेक्ट होऊ शकतं. आता थायरॉइडमध्ये काय होतं बघा, एकतर वजन कमी होतं किंवा वाढतं. म्हणजे हे कशामुळे होतं? आपल्या गळ्यामध्ये थायरॉइड नावाची ग्रंथी असते, फुलपाखराच्या आकाराची. आता ती काय करत असते? ती ॲज अ मॅनेजर म्हणजे कंपनीमध्ये जर बॉस नसेल, तर आपण काम करू का? समजा एक दिवस बॉसच नाही आला, तर आपण काम करू? नाही करणार किंवा केलं तरी तेवढं रोज जसं सिरियसली करतो तसं नाही करणार. म्हणजे आपली जी ग्रंथी आहे ना थायरॉइडची, फुलपाखराच्या आकाराची असते, ती ॲज अ मॅनेजर काम करत असते. आपल्या मेंदूवरती आपल्या हालचाली आहेत. इव्हन आपण डोळे उघड-झाप करतो. त्याच्यासाठी सुद्धा तिचं कार्य व्यवस्थित होणं महत्वाचं आहे. आता काय होत असतं पिट्युटरी ग्लँड असते आपल्या इथे आणि बॅक साइडला एक ग्रंथी असते तिथून सिग्नल इथे येतो. आता पूर्वीच्या बायका इथं कुंकू लावायच्या, त्याच्या आधी मेण लावायच्या. म्हणजे त्या ॲक्टिव्हेट करत होत्या. म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं त्या काय करतायत. पण ऑलरेडी त्या ॲक्टिव्हेट करत होत्या त्यांची पिट्युटरी ग्लँड. इथून ॲक्टिव्हेट झाल्यानंतर आपल्या गळ्याच्या इथे सिग्नल येतो. T2, T3, TSH तिथं सिक्रेट होतात. म्हणजे ते हार्मोन सिक्रेट होतात आणि तिथून सिग्नल आपल्या पोटाकडे जातो. आपल्या पचनाचा दर असेल, आपल्या मेंदूच्या रिलेटेड कार्य असतील आणि आपल्या हालचाली असतील. ह्या सगळ्या कोण हँडल करतं तर आपली थायरॉइड ग्रंथी. मग तिचं काम व्यवस्थित होणं महत्वाचं आहे. आता नेहमी आम्ही एक एक्झाम्पल ऐकतो, की आपल्या घरामध्ये मिक्सर आहे. मिक्सर लावल्यानंतर खूप, खूप म्हणजे बारीक ग्राइंड होतं त्याच्यामध्ये बरोबर? आणि तो जर खराब झाला तर काय होतं? तो जर खराब झाला तर 4 दिवस नाही मिळाला आपल्याला, तर आपलं काम कसं होतं? म्हणजे जसं मिक्सरमध्ये होतंय तसं आपण करू शकत नाही. पण तो दुरुस्त करून आणल्यानंतर आपण त्याचा यूज कसा करतो?
म्हणजे काळजीपूर्वकच त्याला हाताळतो. म्हणजे आपलं ऑर्गन्स सगळे इतके महत्वाचे आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा, की बघा जर आपले ऑर्गन्स चांगले आहेत, तर आत्ताच त्यांना जपणं गरजेचं आहे. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे उपचार करण्याआधीच जर खबरदारी घेतली तर आपल्याला उपचार करण्याची गरज पडणार नाही. मग त्याच्यासाठी अगोदरच आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि आपले ऑर्गन्स वाचवणं तितकंच गरजेचं आहे. आणि आता आपण जाऊयात की लेडीजचे जे प्रॉब्लेम्स असतात, पीसीओडी, पीसीओएस, त्याचसोबत मोनोपॉज पिरियड असतो. म्हणजे या सगळ्यांमध्ये जे इंटरनल चेंजेस होतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडतात कशामुळं? हार्मोनल इम्बॅलन्स. आता पीसीओडी म्हणजे काय बघा, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. याच्यामध्ये काय होतं? हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळं त्या लेडीजचे मूड स्विंग्स होतात. सगळ्यात महत्वाचं मंथली पिरियड्स जे असतात ते मिस होतात आणि आफ्टर मॅरेज जर पीसीओडी डिटेक्ट झाला तर पुढे जाऊन प्रेग्नन्सी राहायला सुद्धा प्रॉब्लेम येतात. आता बऱ्याच केसेसमध्ये ज्या तरुण मुली आहेत त्यांना आफ्टर मॅरेज खूप पीसीओडी असेल तर या गोष्टींना सामोरं जावं लागते. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा, हार्मोन 2 आहेत, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. म्हणजे हे हार्मोन्स मेल हार्मोन आहे, मेन हार्मोन्स आहेत हे. काय होतं, अनवॉन्टेड हेअर ग्रोथ होते, हेअर फॉल होतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, मूड स्विंग्स होतात. कधीही हसायला येतं, कधी रडू वाटतं. ती व्यक्ती कशी रिॲक्ट करते ना समजत नाही. आणि पीसीओडी म्हणजे जर हा इम्पॅक्ट समजा मंथली पिरियड जास्त महिन्यांनी जर पुढे जात असतील तर त्याचा इम्पॅक्ट काय होतं माहितीये? त्याचा इम्पॅक्ट असं होतं की त्या व्यक्तीला बीपी येऊ शकतो. त्याचं थायरॉइडची ग्रंथी काम करण्याचं म्हणजे कमी होतं. त्याची स्ट्रेंथ कमी होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात आणि सगळ्यात महत्वाचं आफ्टर मॅरेज प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फक्त पीसीओडी, पीसीओएस असेल तर घडू शकतात. म्हणजे किती सिरियस आहे आपण विचार करू शकतो. इव्हन आता पिरियड्स येण्याचं बघा, एज लिमिट खूप कमी. आतमध्ये जर मुली 15 वर्षाच्या झाल्या तरच लवकर पिरियड यायला लागलेत. कारण का? अनहेल्दी लाईफस्टाईल, बाहेर गेलं तर खाणं होतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आणि स्टार्ट झालं तरी एखाद्याला तिथून पण स्टार्ट होतं, डिटेक्ट होतं पीसीओडी. म्हणजे आपल्याला माहिती पण नव्हतं पीसीओडी काय असतं. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळं सगळा इम्पॅक्ट शरीरावरती होतो. हे झालं. नेक्स्ट आहे मोनोपॉज. आता मोनोपॉज पिरियड सुद्धा हल्ली बघा 45-50 नंतर यायचा. हल्ली 40 मध्येच येतोय. आणि त्यामध्ये काय होतंय, एक्स्ट्रा ब्लड फ्लो होतोय किंवा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सुद्धा तिथं वाढलेलं आहे. बऱ्याचदा तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर लेडीजच्या तुलनेत जेंट्सला हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण मंथली सायकल जर व्यवस्थित असेल तर लेडीजमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण तिथं कमी असतं. म्हणजे ही एक गोष्ट आहे. आफ्टर मोनोपॉज हार्ट अटॅकचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. आता हार्ट अटॅक संबंधी मी थोडं बोलते, की एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो, की ही व्यक्ती बारीक आहे, स्लिम आहे किंवा हिला काही होऊ शकत नाही. पण हे चुकीचं आहे. एखादी व्यक्ती झोपली आणि सकाळी उठलीच नाही आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याच्याबद्दल बोललो तर "अरे, ही तर बारीक होती आणि असं कसं काय तिच्या बाबतीत घडलं?" तर कारण काय असतं माहिती का? त्यांच्या शरीरामध्ये अनवॉन्टेड कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल ह्या 2 कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये असतात. एचडीएल, एलडीएल म्हणतात त्याला. याचं डिटेलमध्ये नॉलेज तुम्हाला नंतरही मिळू शकतं, जर तुम्हाला सेशन ऐकायचे असतील तर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात, इंटरनल चेंजेस होत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक कारण आहे, की रात्री आपण झोपल्यानंतर पहाटेच्या वेळेस नायट्रिक ऑक्साईड लेव्हल आपली मेंटेन राहत नाही. ती अप अँड डाउन झाली तरी सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती होऊ शकतो. हे एक रिझन आहे. नंतर आपण बघूयात की मायग्रेन. आता मायग्रेन कशामुळे होतं? बऱ्याच जणांना मायग्रेनचा त्रास होतो. काहींना ॲसिडिटीचा त्रास असतो. काहींना पाणी किती प्यायचं माहिती नसतं. दिवसभरामध्ये पाणी आपण किती घ्यायचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा त्रास होतो. म्हणजे जर आपण ऑब्झर्व्ह केलं, प्रवासात गेलो तर आपण तिथं वॉटर इंटेक प्रॉपर होत नाही. मग वॉटर इंटेक प्रॉपर नाही झाला की घरी आल्यानंतर डोकं दुखायला चालू होतं किंवा तो त्रास होतो. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो बघा, तुम्ही प्रयोग सुद्धा करू शकता स्वतःवरती. तुमचं जेवढं वजन आहे त्यानुसार
20 किलो मागे 1 लिटर पाणी घ्यायचंय. समजा तुमचं वजन 60 किलो आहे तर 3 लिटर पाणी डेली तुम्ही घ्यायचंय. आणि पाणी पिण्याचं सुद्धा एक म्हणजे पद्धत आहे. सकाळी उठल्यापासून सायंकाळी 6 पर्यंत पाणी कंप्लीट व्हायला हवं आणि 6 नंतर अगदी कमी पाणी घ्यायचंय. म्हणजे आपल्या बॉडीची नीड आहे तेवढंच तुम्ही पाणी घ्यायचंय. आता प्रोटीन इंटेक सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. प्रोटीन इंटेक आपल्या वजनानुसार, जर समजा 60 किलो वजन असेल, 60 ग्रॅम प्रोटीन इंटेक प्रॉपर होणं गरजेचं आहे. कारण आपल्या हृदयासाठी, आपल्या सेल्ससाठी प्रोटीन प्रॉपर घेणं महत्वाचं आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं आपले ऑर्गन्स खूप महत्वाचे आहेत. बघा, गुडघेदुखी असेल, बॅक पेन असेल, ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यावेळेस लक्षात येतं. म्हणजे गुडघेदुखी सुद्धा का होते? आफ्टर 40 काय होतं? आपलं शरीर ग्लुकोजामाइन क्रिएट करत नाही. ते फूड फॉर्म मधून आपल्याला घ्यावं लागतं. आणि ग्लुकोजामाइन काय करतं? वंगणाचं काम करत असतं. जसं एखादी मशीन व्यवस्थित चालण्यासाठी आपण त्याला ऑइलिंग करतो, तसं आपलं जॉइंट्स चांगले चालण्यासाठी ग्लुकोजामाइन घेणं तितकंच गरजेचं आहे. सो आपण म्हणू शकत नाही माझ्या कपाटात जसे कपडे एक्स्ट्रा आहेत तसे आपण ऑर्गन एक्स्ट्रा आहेत, चला काढूयात आणि लावूयात. म्हणजे हे होऊ शकत नाही. सो त्यासाठी तुम्ही आत्ताच केअर करू शकता, काळजी घेऊ शकता. म्हणजे वेळ आल्यावरती जर आपण तिथं मी तुम्हाला म्हटलं, की बघा हार्ट अटॅक आला आणि बायपास सर्जरी झाली, तर ती व्यक्ती परत रिकव्हर व्हायला तेवढा जेवढा त्यांचं आयुष्य आहे ना, तितका वेळ सुद्धा लागू शकतो. कारण आणि तुम्ही सांगू नाही शकत तुम्ही बायपास सर्जरी केली आहे किंवा सर्जरी झाली आहे, तर नंतर हार्ट अटॅक येणार नाही. म्हणजे चान्सेस आहेत नंतर सुद्धा हार्ट अटॅक येण्याची. कारण का? तुम्ही लाईफस्टाईल जर करेक्शन केलं, जर गुड फूड जर तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड केले, तर नक्कीच अ, तिथंच हेल्दी होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली मुलं. मुलं बघा आपली म्हणजे आपलं भविष्य असतात. त्यांची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. अ, मुलांना बऱ्याचदा काय होतं, मोबाईल बघत असतात, टीव्ही बघत असतात. मग भूक लागलेलं समजत नाही. पाणी किती पितात ते समजत नाही. मग त्यांच्याकडे पण लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांचा आहार कसा असावा, त्यांचं आहार नियोजन करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. सकाळी त्यांना गुड न्यूट्रिशन तुम्ही देऊ शकता. जसं की सकस संतुलित आहार आम्ही आमच्या कम्युनिटीच्या माध्यमातून म्हणजे सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट आणि वर्कआउट हे दोन्ही आम्ही लोकांना अरेंज करून देतो. सकाळी ऑनलाईन माध्यमातून वर्कआउट असतो आणि त्याच्यानंतर हेल्दी ब्रेकफास्ट आहे तो घरी पोहोचवला जातो. म्हणजे ह्या पद्धतीने आम्ही वर्क करत आहे. जरी कोणाला काही अजून डीपमध्ये नॉलेज हवं असेल, तर डायरेक्टली माझ्याशी संपर्क साधू शकतात. माझा नंबर शेअर करतील सागर सर, अधिक सर आणि अजून काही क्वेशन असतील तर विचारू शकता. माझा हा सेशन इथंच कन्क्लूड आहे. धन्यवाद मॅडम, इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल. खूप खूप आभार. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मी दिवसभर 3 लिटर पिलं पाहिजे. ते कसं म्हणजे कसं कुठल्या वेळी कधी किती घ्यायला लागेल जरा सांगू शकाल? येस. आता सकाळी उठल्यानंतर बघा, सकाळी उठल्यानंतर तुमचं नॉर्मल वॉटर एक छोटा कप व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर गरम पाणी आणि 10 पर्यंत ॲटलीस्ट तुमचं 1.5 लिटर कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही मॅनेज करायचं, की तिथून पुढे 3 लिटर किती कंप्लीट करायचंय. म्हणजे जेवणानंतर अर्धा तास तुम्ही पाणी घेऊ नका. जेवणाआधी 15 मिनिटं घेऊ शकता. जे काही खायचंय तुम्हाला त्याच्या आधी 15 मिनिटं घेऊ शकता. नंतर अर्धा तासाने पाणी घ्यायचंय. त्यानुसार तुम्ही मॅनेज केलं की बरोबर 3 लिटर पाणी कंप्लीट होईल. पण ते वजनानुसार घ्यायचंय. 20 किलो वजन असेल तर 1 लिटर पाणी तिथं घ्यायचंय तुम्हाला. जर 60 किलो वजन असेल तर 3 लिटर असं. येस. नेक्स्ट अजून कोणाला काही विचारायचं असेल तर महेश, धन्यवाद, चांगला प्रश्न विचारला. येस. अजून कोणाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. हॅलो हा, विचारा. मॅम, येस मॅम, बोला. डायबिटीज एकदा डिटेक्ट झाला की त्याच्यावरती कम्प्लीट केअर असं ट्रीटमेंट नाही ना, तर मग डायबिटीज व्हायला नको म्हणून प्रिव्हेंटिव्ह आपण डाएट मध्ये काय चेंजेस करू शकतो आपल्या लाईफस्टाईल मध्ये? येस. बघा, आपलं तर लाईफस्टाईल मध्ये करेक्शन करू शकतो. पण सुरुवात आपली कशाने होते?
पोहे, उपमा म्हणजे यांनी सुरुवात मोस्टली आपली होते. म्हणजे कार्बोदकच आपण घेतोय आणि ते घेतल्यावरती डायरेक्ट इन्स्टंट तिथं ग्लुकोज तयार होते. आपण मिरची जरी खाल्ली तर ग्लुकोज तयारच होणार आहे. तर त्यासाठी सकाळी उठल्यावर तुम्ही सकस संतुलित आहार सुद्धा ऍड करू शकता तुमच्या डाएट प्लॅन मध्ये. आणि लाईफस्टाईल करेक्शन म्हणजे तुम्ही कडधान्य ऍड करायचे आहेत डाएट मध्ये तुमच्या. पालेभाजी ऍड करू शकता. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला माहिती असतं, आता आपल्याला माहिती आहे हाडांसाठी काय पाहिजे, आपल्याला कॅल्शियम पाहिजे. पण कॅल्शियम घेतलं तर त्याच्यासोबत विटॅमिन डी पण लागतं, हे आपल्याला माहिती नसतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, एक व्यक्ती हवे जे आपल्याला गाईड करेन की आपल्या वेटनुसार, आपल्या हाईटनुसार, आपले जे हेल्थ चॅलेंजेस आहेत त्याच्यानुसार गाईड करायला हवं. त्याच्यासाठी तुम्ही फ्री लिंक तुम्ही जॉईन करू शकता. आमचे सकाळच्या लिंक आहेत, त्याच्यामधून तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती मिळेल मॅम. ओके. येस, थँक्यू मॅम. येस, धन्यवाद मॅडम. तर माझा एक प्रश्न होता की लहान मुलाला आमच्यात लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, म्हणजे त्याला दूध देऊ शकत नाही. तर त्याची ओके. ऍक्च्युली कॅल्शियमची रिक्वायरमेंट कशी फुलफिल होणार? म्हणजे पण डॉक्टरांना विचारलं की म्हणतात की कॅल्शियम डझंट मॅटर, कॅल्शियम असं डायरेक्टली नसतं, आयर्न मिळालं वास आहे आणि दूध पित नाही ना खूप चांगलं, असं उलट. म्हणजे 2-3 जे डॉक्टर आहेत ते म्हणतात खूप बेस्ट उलट. अलीकडे तो ट्रेंड आहे की दूध कमी घेऊन वेगनवर जाऊन असं. म्हणजे बऱ्याच वेळा मोस्ट ऑफ, म्हणजे अगदी चांगली सिनियर मोस्ट डॉक्टर सुद्धा ते सांगतात. तर ते ऍक्च्युली खरं आहे का? ऍक्च्युली कॅल्शियम नीड तर आहेच. आपल्याला हाड आहेत म्हटल्यावर कॅल्शियम लागणारच ना. आणि आपण हे शिकलोय सुद्धा सायन्स मध्ये की हाडांसाठी कॅल्शियम घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि कॅल्शियम जर ऑब्झर्व करायचं असेल शरीराला तर विटॅमिन डी सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपण Correct. उन्हामध्ये जात का? सध्या आता जातच नाहीये. म्हणजे लहान मुलं असतील किंवा आपण असतील, Correct. कोवळ्या उन्हात जातच नाहीये. आणि आपल्याला माहिती आहे काही सोर्स आहेत बघा, अंड्यामधून विटॅमिन डी मिळतं, अंड्याच्या आतल्या बलकमधून. पण सगळ्यात महत्वाचं माहितीये, ते बलक जर एक्स्ट्रा खाल्लं तर बॅड कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढतं. म्हणजे तितकंच, म्हणजे आहार जितका आपल्याला, मग नॉलेज परफेक्ट असणं तिथं महत्वाचं आहे. मग दूध चालत नाही म्हणजे काय, दूध जरी घेतलं तर डायजेशन इम्पॅक्ट होणार आहे. आणि तुम्ही म्हणताय की दुधामधून, आता दुधाची क्वालिटी सुद्धा तशी राहिलेली नाही. जर पिशवीतलं दूध घेत असेल तर आपल्याला माहिती नाही ते किती फिल्ट्रेशन करून आपल्यापर्यंत येते. मग त्याच्यामधून किती कॅल्शियम मिळेल माहिती नाही आपल्याला. मग त्याच्यासाठी चाइल्ड न्यूट्रिशन सुद्धा ऍड आहे आमच्याकडे करू शकता. म्हणजे चाइल्ड न्यूट्रिशन सुद्धा मुलांसाठी अवेलेबल आहे. ते असं सजेस्ट करतं की कॅल्शियम सप्लिमेंट घेतली पाहिजे थोडक्यात त्यांनी. येस, पण हे आपलं फूड सप्लिमेंट आहे पूर्ण. ओके. सप्लिमेंट म्हणजे असं नाही की तुम्ही मेडिकल मधून वगैरे, हे पूर्ण फूड सप्लिमेंट आहेत सगळे. थँक्यू. अजून कुणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. येस, आय थिंक सगळ्यांना क्लिअर आहे. थँक्यू सो मच सागर सर, अधिक सर. खूप सुंदर वाटलं मला तुमच्यासोबत जॉईन करून. आणि तुमचा हा जो ग्रुप आहे सर्वांनी खूप सुंदर ऐकून घेतलं. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. सगळ्यांचे खूप खूप आभार सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल. ऍक्च्युली मॅडम, हा आमचा आजचा 19वा सत्संग आहे. दर संडेला असतो. थोडक्यात 19 संडे झालेले आहेत. दर संडेला 9:30ला आम्ही वेगवेगळ्या विषयावरचे, अगदी म्हणजे अध्यात्मापासून ते अगदी टेक्निकल काही विषयापर्यंत वेगवेगळ्या विषयावरती दर आठवड्याला असं काहीतरी वेगळा एक सेशन अरेंज करत असतो. आणि मोस्ट ऑफ जे आपल्या म्हणजे हे जे लोक मोस्ट ऑफ आहे त्यातले इंजिनियर्स, डॉक्टर्स हे जास्त आहेत. आणि हे सगळे आपल्या अगदी ठाणापुडे गावातलेच आहेत, पण पुण्यात असतात, बाहेरगावी असतात. या निमित्तानं आमचाही गेट टुगेदर एक होतो आठवड्याला. आणि काही नवीन माहिती पण ऐकायला मिळते. आपल्या भागातले जे लोकांनी प्रगती केलेली आहे ते लोक पण आम्हाला सगळ्यांच्या समोर आणता येतं. तर त्याचाच भाग म्हणून अधिकनी सजेस्ट केलं तुमचं नाव. तर धन्यवाद अधिक दादा, तू सरस्वती मॅडमना सजेस्ट केल्याबद्दल. आणि तू कोऑर्डिनेशन करून मॅडम बरोबर टाइम घेऊन सगळं हे केल्याबद्दल धन्यवाद. मॅडम, तुमचाही मी खूप खूप ऋणी आहे. तुम्ही एवढा तुमचा अगदी अमूल्य वेळात वेळ काढून आम्हाला दिला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आजचा सेशन संपला असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.